नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जलसंपदा विभाग मेगा भरती 2026 च्या संदर्भामधली जी न्यूज आलेली आहे लोकसत्ता पेपरमध्ये, त्या न्यूजच्या रिलेटेड आपण काय करणार आहे माहिती पाहणार आहे. मग यामध्ये नवीन अपडेट काय आहे, 1534 कोणत्या संवर्गाची रिक्त पदे आहेत आणि संवर्गानुसार आणखी कोणती रिक्त पदे आहेत आणि एकूण जलसंपदा विभागामध्ये किती पद आगामी काळामध्ये भरली जाणार आहेत, हे सर्व मुद्दे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. सुरुवातीला आपण पाहूया, लोकसत्ता न्यूज पेपर मध्ये ही बातमी आलेली आहे की जलसंपदा विभागामध्ये कनिष्ठ अभियंता पदाची रिक्त जागा भरण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असून 1534 पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ही मुख्य न्यूज आहे. ही न्यूज कोणत्या न्यूज पेपर मध्ये आलेली बघा, 31 मार्च लोकसत्ता न्यूज पेपर आहे. कोणता पेपर आहे? लोकसत्ता न्यूज पेपर मध्ये ही न्यूज आलेली आहे. तारीख कधी आहे? काल, म्हणजे 31 मार्च 2026 ला ही न्यूज आलेली आहे. या न्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, या ठिकाणी राज्यामध्ये विविध विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून विविध विभागांना त्यांचे आकृतीबंध मंजूर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. कुणी देण्यात आलेले आहेत? देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केलेत, अशा प्रकारचे आदेश देण्यात आलेले आहेत. प्रत्येक विभागाला अशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत. लवकरच मेगा भरती त्यांनी विधानसभेमध्ये सुद्धा काय केलेली माहिती सांगितलेली आहे. त्यावेळेस एखादी भरती प्रक्रिया सुरू होते किंवा एखादी ऍडव्हर्टाईज येत असते, जाहिरात येत असते, जाहिरात येण्याच्या अगोदर असा आकृतीबंध काय केला जातो, त्या विभागाचा तयार केला जातो. आकृतीबंध म्हणजेच काय की त्या विभागामध्ये किती जागा आहेत, सर्व जागांचा त्याच्यामध्ये काय असतो, समावेश असतो. आकृतीबंध तयार केला जातो. किती रिक्त जागा आहेत, मंजूर किती पद आहेत, सर्व प्रकारची माहिती या आकृतीबंधामध्ये आपल्याला त्या विभागाची दिली जाते आणि त्यानंतर काय होते, जाहिरात येत असते. ठीक आहे. त्यानंतर बघा, हा महत्वाचा मुद्दा आहे, पद रिक्त कोणकोणती आहेत. लोकसत्ता त्याच न्यूज पेपर मधला आहे. कनिष्ठ अभियंता स्थापत्य संवर्गाचे डिसेंबर 2025 पर्यंत 1534 रिक्त पद होती. बघा, कनिष्ठ अभियंता या ठिकाणी सुद्धा तुम्हाला कनिष्ठ अभियंता पाहायला मिळतो. या ठिकाणी सुद्धा कनिष्ठ अभियंता, इथे स्थापत्य आहे, यांत्रिकी पदे आहेत आणि विद्युत या ठिकाणी. ठीक आहे. महत्वाची काय, 1534 पदांची ही भरती असणार आहे. ठीक आहे. डिसेंबर 2025 पर्यंत ही आकडेवारी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर बघा, सेवा नियम तयार झाल्यानंतर ही भरती प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळू शकते. सेवा नियम तयार झाल्यानंतर काय होऊ शकते, या जलसंपदा विभागामधली या कनिष्ठ अभियंताची काय होते, आपल्याला जाहिरात पाहायला मिळू शकते. त्यानंतर बघा, सरकार भरतीसाठी काय आहे, सकारात्मक आहे. सरकार भरतीसाठी सकारात्मक आहे. आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, आकृतीबंध तयार करण्यासाठी सांगितलेले आहे. आणि या मेगा भरतीमध्ये जलसंपदा जो विभाग आहे, आगामी काळामध्ये बघा, जे जलसंपदा या विभागामधली जी वेगवेगळी पद आहेत, जे तयारी करतायत किंवा तयारी करण्याची ज्यांची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची ही ओळ आहे. या मेगा भरतीमध्ये जलसंपदा विभागातील 14,000 पदांचा समावेश करण्यात येणार आहे. म्हणजे आगामी काळामध्ये तुम्हाला या जलसंपदा विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये जाहिराती पाहायला मिळणार आहेत. या विभागामध्ये असलेल्या रिक्त पदांचे विवरण समोर आले असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बाब असणार आहे. ठीक आहे. त्या ठिकाणी फक्त आपण ही 1500 पदं पाहिली होती, 1534 ही फक्त कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गातील ही पदे आहेत. पण आगामी काळामध्ये तुम्हाला जलसंपदा विभागामध्ये 14,000 पदांची तुम्हाला भरती पाहायला मिळू शकते. जाहिराती वेगवेगळ्या तुम्हाला पाहायला मिळू शकतात. जे तयारी करू इच्छितात त्यांनी आतापासूनच काय करा, अभ्यासाला लागा. बघा, जे सरळ सेवेची तयारी करतात, त्याचबरोबर इतर ज्या काही एमपीसीच्या परीक्षा आहेत त्यांची तयारी करू इच्छिता, तर आपल्या व्हीके क्लास वरती वेगवेगळ्या बॅचेस अवेलेबल आहेत. व्हीके क्लास ऍप्लिकेशन ऍप कोणतं आहे, व्हीके क्लास हे ऍप काय करा, डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये सर्व बॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आपल्या बॅचेसचे वैशिष्ट्य काय आहेत, आपल्या बॅचेसची फीस सुद्धा खूप कमी आहे. चांगले शिक्षक त्या ठिकाणी शिकवायला आहेत. ऍप वरती काय करा, भेट द्या आणि नक्कीच तुम्ही काय करू शकता, बॅच परचेस करू शकता.
लवकरच आपण काय करू, आगामी येणाऱ्या परीक्षांसाठी याच्यावरती काय करूया, एक अभ्यासक्रम काय आहे, परीक्षा पद्धती काय आहे, याच्यावरती आपण काय करूया, व्हिडिओ तयार करूया. ठीक आहे. लवकरच आपण पुढील व्हिडिओमध्ये काय करूया, भेटूया. धन्यवाद.